आपल्या कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीचं निधन झाल्यावर, विशेषतः जर त्यांनी मृत्यूपत्र केलेलं नसेल, तर त्यांची मालमत्ता मिळवणं हे खूपच किचकट वाटू शकतं. बरोबर ना? पण अशा वेळी उत्तराधिकार प्रमाणपत्र म्हणजेच सक्सेशन सर्टिफिकेट हे खूप उपयोगी ठरतं. तर आज आपण महाराष्ट्रात हे सर्टिफिकेट मिळवण्याची प्रक्रिया अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. बघा, हा एक असा प्रश्न आहे जो अनेक कुटुंबांना भावनिक आणि कायदेशीर पेचात टाकतो. घरात आधीच दुःखाचं वातावरण असतं आणि त्यातच या आर्थिक गोष्टींची गुंतागुंत सुरू होते. त्यामुळे परिस्थिती आणखीनच अवघड होऊन बसते. पण काळजी करू नका, आज आपण ह्याच समस्येवरचा उपाय शोधणार आहोत. या माहितीमध्ये आपण आधी समस्या काय आहे ते बघू, मग त्यावरचा उपाय, ही सगळी प्रक्रिया कशी चालते त्याबद्दलचे काही महत्त्वाचे प्रश्न आणि अधिकार आणि जबाबदाऱ्या काय आहेत हेही समजून घेऊ. चला तर मग पहिल्या भागाकडे वळूया. इथे आपण त्या परिस्थितीबद्दल बोलणार आहोत जिथे एका कुटुंबाला त्यांच्या हक्काची मालमत्ता असूनही ती वापरता येत नाही आणि ते एका कायदेशीर आणि आर्थिक चक्रात अडकतात. सगळ्यात मोठी अडचण हीच आहे. बँका किंवा इतर आर्थिक संस्था मालमत्ता देण्याआधी वारसा हक्काचा कायदेशीर पुरावा मागतात आणि तो पुरावा आपल्याकडे नसेल तर दुःखात असलेल्या कुटुंबाला त्यांच्याच हक्काच्या पैशांसाठी झगडावं लागतं. मग आता ह्या समस्येवर उपाय काय? ह्या बंद दरवाजाची किल्ली म्हणजे उत्तराधिकार प्रमाणपत्र म्हणजेच सक्सेशन सर्टिफिकेट. आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे सर्टिफिकेट म्हणजे कोर्टाकडून मिळालेली एक अधिकृत परवानगी आहे. या कागदपत्रामुळे मृत व्यक्तीची चलमालमत्ता म्हणजे बँकेतले पैसे, शेअर्स किंवा इतर गुंतवणुकींसारख्या गोष्टी मिळवण्याचा कायदेशीर हक्क मिळतो. आणि हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की हा कोणीही बनवलेला नियम नाहीये. यामागे भारतीय उत्तराधिकार कायदा 1925 हा भक्कम कायदेशीर आधार आहे. त्यामुळे संपूर्ण प्रक्रियेला एक कायदेशीर चौकट मिळते. ठीक आहे, मग आता पाहूया की हे महत्त्वाचं प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया नक्की असते तरी कशी. आपण ही प्रक्रिया काही सोप्या टप्प्यांमध्ये समजून घेऊया. ही प्रक्रिया साधारणपणे 4 टप्प्यांमध्ये होते. पहिला टप्पा म्हणजे दिवाणी न्यायालयात एक अर्ज दाखल करणं. मग दुसऱ्या टप्प्यात कोर्ट वर्तमानपत्रात एक सार्वजनिक नोटीस देतं, जेणेकरून कोणाचा आक्षेप असेल तर तो नोंदवता येईल. तिसरा टप्पा असतो न्यायालयीन सुनावणीचा आणि चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यात सगळी खात्री झाल्यावर न्यायालय प्रमाणपत्र देतं. चला, आता पुढे जाऊया आणि त्या प्रश्नांकडे वळूया जे प्रत्येकाच्या मनात येतात. म्हणजे या सगळ्याला वेळ किती लागतो, खर्च किती येतो आणि असेच काही महत्त्वाचे प्रश्न. साधारणपणे या पूर्ण प्रक्रियेला 6 ते 9 महिन्यांचा वेळ लागू शकतो. ही एक कायदेशीर प्रक्रिया आहे, त्यामुळे तिला थोडा वेळ लागतोच. म्हणून अर्जदारांनी धीर धरणं खूप गरजेचं आहे. आता राहिला खर्चाचा प्रश्न. तर यासाठी लागणारी कोर्ट फी ही मालमत्तेच्या एकूण किमतीवर अवलंबून असते. बॉम्बे कोर्ट फी कायद्यानुसार मालमत्तेच्या मूल्यावर एक ठराविक टक्केवारी आकारली जाते, पण त्याची कमाल मर्यादा 75,000 रुपये आहे. आणि आता एक असा प्रश्न जो खूप लोकांमध्ये गोंधळ निर्माण करतो. उत्तराधिकार प्रमाणपत्र आणि वारस दाखला हे दोन्ही एकच आहेत का? तर याचं उत्तर आहे अजिबात नाही. या दोन्हींमध्ये खूप मोठा फरक आहे. बघा, उत्तराधिकार प्रमाणपत्र हे कोर्टातून मिळतं आणि ते चल मालमत्तेवर हक्क सांगण्यासाठी वापरलं जातं. या उलट वारस दाखला हा तहसीलदाराकडून मिळतो आणि त्याचा उपयोग फक्त पेन्शन किंवा पीएफ सारख्या मर्यादित कामांसाठीच होतो. आणखी एक चिंता अनेकांना सतावते. समजा एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर बरीच वर्षे निघून गेली असतील, तर मग अर्ज करता येतो का? काही अंतिम मुदत असते का? याचं उत्तर आहे हो, नक्कीच अर्ज करता येतो. कायद्यानुसार सक्सेशन सर्टिफिकेटसाठी अर्ज करायला कोणतीही कालमर्यादा नाही. जेव्हा कधी मालमत्ता मिळवण्याची गरज निर्माण होईल तेव्हा अर्ज करता येतो. याला कंटिन्युअस राईट म्हणजेच सतत चालणारा अधिकार असं म्हणतात. आता हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर काही अधिकार तर मिळतातच, पण त्यासोबत काही जबाबदाऱ्या सुद्धा येतात. त्या काय आहेत हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. हे कायदेशीर तत्त्व एक मोठा गैरसमज दूर करतं. उत्तराधिकार प्रमाणपत्र तुम्हाला त्या मालमत्तेचा मालक बनवत नाही. ते फक्त तुम्हाला ती मालमत्ता गोळा करण्याचा आणि तिचं व्यवस्थापन करण्याचा अधिकार देतं, मालकी हक्क नाही. म्हणजेच ज्या व्यक्तीला हे प्रमाणपत्र मिळतं तिची जबाबदारी खूप मोठी असते. ती व्यक्ती इतर सर्व कायदेशीर वारसांसाठी एका विश्वस्तासारखी काम करते.
मालमत्ता गोळा करणं आणि ती सगळ्यांमध्ये त्यांच्या हिश्श्याप्रमाणे योग्यरित्या वाटून देणं हे तिचं मुख्य कर्तव्य आहे. चला, तर मग या संपूर्ण मार्गदर्शिकेतून आपण काय शिकलो त्यातील सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे थोडक्यात पाहूया. थोडक्यात सांगायचं तर 4 गोष्टी पक्क्या लक्षात ठेवा. 1. मृत्यूपत्र नसेल तर सक्सेशन सर्टिफिकेट आवश्यक आहे. 2. ही एक कायदेशीर न्यायालयीन प्रक्रिया आहे. 3. यातून मालमत्ता गोळा करण्याचा अधिकार मिळतो, मालकी नाही. आणि 4. हे वारस दाखल्यापेक्षा पूर्णपणे वेगळं आहे. शेवटी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माहिती. कायद्याची योग्य माहिती असणं हेच सर्वात मोठं बळ आहे. जेव्हा आपले हक्क आणि योग्य प्रक्रिया माहीत असते तेव्हा कोणत्याही कठीण परिस्थितीतून आत्मविश्वासाने मार्ग काढता येतो. तर आता हा सगळा कायदेशीर मार्ग समजून घेतल्यावर एक महत्त्वाचा प्रश्न उरतो. अशा परिस्थितीत सापडलेल्या कुटुंबाने सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं पाऊल कोणतं उचलायला हवं? यावर विचार करणं आणि योग्य कायदेशीर सल्ला घेणं हेच त्या कुटुंबाला योग्य दिशेने नेऊ शकतं. या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार. तुमचा दिवस शुभ असो.